हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर जसं की तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल, तर माझे जे स्वामी समर्थाचे पारायण चालू आहेत, म्हणजेच मी असं ठरवलं नव्हतं, पण गुरुवारी म्हणजेच मी आवर्जून स्वामींचे जे पारायण आहे तर ते करत असतो। तर सकाळच्या व्हिडिओमध्येच म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर केलं की आपण जेव्हा पारायण करतो तर त्याची पूजा मांडणी कशाप्रकारे करावी आणि आपण जेव्हा पारायण करतो तर तेव्हा कोणते नियम पाळावेत। सर्वात महत्त्वाचा एक नियम असतो, तोच म्हणजे जो आपण बाहेरचं जे अन्न असतं तर ते आपल्याला वर्ज्य असतं, म्हणजेच आपण बाहेरचं काहीच खायचं नाही। अशा म्हणजे जेव्हा आपण पारायण वगैरे करतो तर फक्त परन्न ग्रहण आपल्याला करायचं नाही, फक्त जे आपल्या घरी तयार होतं तर तेच आपण खाऊ शकतो। त्याचबरोबर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे की मी संध्याकाळी स्वामींच्या कोणत्या सेवा करतो। तर सर्वात पहिल्यांदा मी म्हणजेच आता संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजेच आता 6 वाजलेले आहेत। तर 6 वाजता जी संध्याकाळची स्वामी सेवा असते तर तिला मी सुरुवात करतो। तर स्वामी सेवा करताना सर्वात पहिल्यांदा जो दिवा आहे तर तो मी लावून घेतो, त्यानंतर जी अगरबत्ती आहे तर ती देखील मी लावून घेतो। तर तुमच्यासोबत मी अगरबत्तीचा देखील व्हिडिओ शेअर केला होता। तर जी हिना केसर अगरबत्ती होती तर ती आता मी लावली होती आणि हिचा जो वास आहे तर तो देखील खूप छान आहे आणि आपलं जे वातावरण आहे तर ते देखील खूप छान होतं। जेव्हा आपण अगरबत्ती आपल्या घरामध्ये लावतो तर त्या अगरबत्तीचा जो वास असतो तो आपल्या घरभर पसरतो आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते। त्यामुळे आवर्जून तुम्ही संध्याकाळी जेव्हा स्वामी सेवा करता किंवा देवपूजा करता तर तेव्हा तुम्ही अगरबत्ती आणि एक दिवा देवाजवळ नक्की लावा आणि संध्याकाळी आवर्जून तुम्ही एक तुपाचा दिवा नक्की लावत जा, कारण तुपाचा दिवा म्हणजेच जे लक्ष्मीचा वास असतो, म्हणजेच जेव्हा आपण तुपाचा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करतो तर लक्ष्मी आकर्षित करण्याचा म्हणजे जो तुपाचा दिवा असतो तर तो काम करत असतो। तर सर्वात पहिल्यांदा मी दिवा लावून घेतला, त्यानंतर अगरबत्ती लावून घेतली, त्यानंतर जी एक माळ जप असते आपल्याला महाराजांची करायची असते। तर सर्वात पहिल्यांदा आपण जेव्हा कोणतीही सेवा सुरुवात करतो तर सेवा ही श्री स्वामी स्तवन याने आपण सुरुवात करतो। जर तुम्हाला माहिती नसेल श्री स्वामी स्तवन काय आहे तर तुमच्या आजूबाजूला जिथेही स्वामी केंद्र असेल तर तुम्हाला नित्यसेवा स्तोत्रमंत्र हे पुस्तक भेटून जाईल। तर त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, आपण वारांनुसार कोणत्या सेवा कराव्यात आणि आपल्याला म्हणजेच कोणत्या सेवा करायच्या आहेत या संपूर्ण माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे। जर तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर तुम्ही नक्की आवर्जून स्वामी केंद्रातून म्हणजेच घेऊ शकता, म्हणजेच तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये ते उपलब्ध होऊन जाईल। तर श्री स्वामी स्तवन आपल्याला पहिल्यांदा वाचून घ्यायचं असतं आणि त्यानंतर मग आपल्याला स्वामी सेवेला सुरुवात करायची असते। तर सर्वात पहिल्यांदा मी स्वामी स्तवन जे आहे तर ते वाचून घेतो आणि त्यानंतर महाराजांची एक माळ जप असते तर ती मी करून घेतो। यानंतर ज्या काही महाराजांच्या म्हणजेच गुरुवारच्या सेवा असतात तर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत यातील पहिले 3 अध्याय तर वाचायचेच असतात। म्हणजे जे नित्यसेवा करतात म्हणजेच दररोजचे त्यांना 3 अध्याय वाचायचे असतात, तर त्यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 अध्याय आपल्याला गुरुवारी वाचायचे असतात। तर जे 3 अध्याय होते तर ते मी सकाळीच वाचून घेतले आणि जे माझे पारायणाचे थोडेसे काही अध्याय वाचायचे राहिले होते तर सकाळी देखील मी म्हणजेच अर्धे अध्याय वाचून घेतले आणि माझे जे थोडेसे अध्याय राहिले होते तर ते आता संध्याकाळी मी वाचत आहे। याचबरोबर तुम्ही गुरुवारी कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा मी कोणत्या सेवा करतो तर श्री पुरुष सूक्त मी 1 वेळा वाचून घेतो, त्यानंतर श्री गीतेचा 15वा अध्याय मी 1 वेळा वाचून घेतो, त्यानंतर श्री विष्णू गायत्री मंत्र हा देखील मी 11 वेळा म्हणतो, त्याचबरोबर श्री दत्त गायत्री मंत्र हा देखील मी 11 वेळा म्हणतो, श्री दत्त महाराजांचा मंत्र हा देखील 11 वेळा म्हणतो। म्हणजे जे काही मी आता तुम्हाला सांगत आहे तर हे सर्व त्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे। म्हणजे जे नित्यसेवा स्तोत्रमंत्र हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये सर्व जे मंत्र स्तोत्र मी तुम्हाला जे सांगत आहे तर ते सर्व त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला वारांनुसार कोणत्या सेवा करायच्या तर हे पुस्तक आपल्याला खूप उपयोगी ठरतं। म्हणजे जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन असाल तर तुम्ही नक्की आवर्जून हे पुस्तक घ्या, म्हणजेच तुम्हाला म्हणजेच कुठेही अडचण येणार नाही किंवा आपण कोणत्या वारी कोणत्या सेवा करायच्या याबाबत तुम्हाला म्हणजेच तुमच्या मनामध्ये काही शंका निर्माण होणार नाही। त्याचबरोबर मी श्री परब्रह्माचा मंत्र हा 11 वेळा म्हणतो, श्री विष्णूचा मंत्र हा देखील मी 11 वेळा म्हणतो, त्याचबरोबर श्री व्यंकटेश स्तोत्र हे देखील मी 1 वेळा म्हणतो, यानंतर श्री कालभैरवाष्टक हे मी 1 वेळा म्हणतो, त्यानंतर श्री विष्णू सहस्त्रनाम हे मी 1 वेळा म्हणतो आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ जपमाळ। तर आपण जपमाळ 11 किंवा 1 आपल्या म्हणजेच इच्छानुसार आपण जपमाळ करू शकतो। तर जे म्हणजे जॉबला असतात तर त्यांना 11 माळी जप करणं होत नाही आणि ज्यांच्याच्याने होते तर ते नक्की आवर्जून करा, पण मी तरी म्हणजेच 1च माळ जप करत असतो, कारण माझ्याच्याने जे 11 माळी जप आहे तर तो होत नाही, कारण म्हणजे पूर्ण टाईम देखील आपल्याला मॅनेज करायचा असतो आणि जेव्हा आपण जपमाळ करतो तर तेव्हा आपलं मन देखील शांत लागतं आणि आपण जेव्हा स्वामींची जपमाळ करतो 11 वेळा तर म्हणजे त्याला टाईम लागतोच। त्यामुळे जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही नक्की आवर्जून जे 11 माळी जप आहे तर तो तुम्ही करा। पण मी माझं सांगत आहे तर तुम्ही म्हणजेच गुरुवारच्या दिवशी सकाळी 1 माळ जप करून घेतो आणि संध्याकाळी देखील 1 माळ जप करून घेतो आणि एरवी म्हणजेच कोणत्याही वारी मी सकाळीच जेव्हा स्वामी सेवा करतो तर तेव्हा 1 माळ जप करून घेतो।
आणि त्यानंतर जी स्वामींची संध्याकाळची आरती आहे तर ती मी करून घेतो. म्हणजेच जी महाराजांची आरती आहे, स्वामी महाराजांची संध्याकाळची आरती, म्हणजेच महाराजांच्या 2 आरत्या आहेत, एक सकाळची आणि एक संध्याकाळची. तर त्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपण महाराजांची कोणती आरती कधी म्हणावी आणि आपण म्हणजे सकाळी कोणत्या आरत्या म्हणाव्या, संध्याकाळी कोणत्या आरत्या म्हणाव्या. त्याचबरोबर जे अजून देवता आहेत तर त्यांच्या देखील आरत्या या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. जेव्हा आपण महाराजांची आरती करतो तर तेव्हा तुम्ही म्हणजेच कापुराची आरती करत जा, म्हणजेच आपल्या घरामध्ये कापूर जाळत जा, जेणेकरून जी एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्या घरामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळतो तर तेव्हा त्याचा जो वास आहे तर तो आपल्या घरभर पसरतो आणि जी आपल्या घरातली नेगेटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्या घरामध्ये राहत नाही, ती घराबाहेर निघून जाते. त्यामुळे तुम्ही नक्की कापराचा म्हणजेच उपयोग करत जा पूजेमध्ये. आणि जर तुमच्याकडून कापराचा उपयोग करणं होत नसेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की जी कापराची अगरबत्ती असते तर ती मी यूज करतो माझ्या पूजेमध्ये. त्याचा वास देखील जो आपला भीमसेनी कापूर असतो तर त्याच्यासारखाच त्याचा वास येतो. म्हणजेच आपल्याकडून दररोज कापूर जाळणं होत नाही, पण अशा प्रकारे जर आपण अगरबत्ती देखील लावली तरी म्हणजेच आपलं जे काम आहे तर ते होऊन जाते. आणि त्याचबरोबर आपलं जे मन आहे तर ते देखील एकदम प्रसन्न राहतं. आणि ह्या ज्या अगरबत्ती मी तुम्हाला दाखवत असतो दरवेळेस पूजेमध्ये, तर ह्या म्हणजे याच्यामध्ये कोणतेही केमिकल यूज केलेले नाही आहेत, ह्या नॅचरली तयार केलेल्या अगरबत्त्या आहेत. यांचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि अजून एक व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल. म्हणजेच तुम्ही देखील अगरबत्ती घरबसल्या मागू शकता. म्हणजे बरंचसं जे पूजेचं सामान आहे तर ते मी ऑनलाईनच मागवलेलं आहे, कारण इकडे पूजेचं म्हणजेच आपल्याला जे पूजेला सामान लागतं तर ते इकडं भेटत नाही, फक्त काही सामान भेटतं. त्यामुळे बरेचसं जे पूजेचं सामान आहे तर ते मी ऑनलाईनच बोलवत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो. तर अशा प्रकारे आता जी संध्याकाळची माझी जी सेवा असते तर ती मी तुम्हाला सांगितली. आता यानंतर जी महाराजांची मला आरती करून घ्यायची होती तर मी आरती करून घेतली. आणि त्यानंतर तुम्ही बघत असाल तर हे जे तुपाचे दिवे आहेत तर हे देखील मी ऑनलाईनच बनवलेले आहेत, कारण आपल्याला सतत जे तूप आहे तर ते एकत्र म्हणजे करणं होत नाही, वात किंवा तूप. त्यामुळे अशा प्रकारे हे जे रेडीमेड दिवे आहेत तर तेच मी बनवून घेतलेले आहेत. आता यानंतर महाराजांना नैवेद्य देखील दाखवायचा होता. तर गोडामध्ये म्हणजेच मी अशा प्रकारे जी शेवयाची खीर असते तर ती केली होती. म्हणजेच महाराजांना आपण जेव्हा काही नैवेद्य दाखवतो त्यामध्ये गोडाचं काहीतरी असावं, त्यासाठी अशा प्रकारे ही जी खीर आहे तर ती मी तयार केली होती. तर याच्यामध्ये ज्या शेवया मी यूज केल्या तर इकडे म्हणजेच त्या नायलॉनच्या शेवया भेटतात तर त्याचा मी या खीरीमध्ये यूज केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी खीर आहे तर ती आता तयार आहे. आणि त्यानंतर महाराजांना मी नैवेद्यामध्ये हीच खीर दाखवणार आहे. याचबरोबर आता संध्याकाळची जेव्हा मी स्वामी सेवा केली तर मला देखील खूप प्रसन्न वाटलं एकदम रूममध्ये, कारण इकडे म्हणजेच आपल्यासारखी माणसं नाही, तिकडे बंगाली एरिया असल्यामुळे आपल्या म्हणजेच मराठी बोलणारे खूप माणसं कमी आहेत. त्यामुळे आता जेव्हा मी स्वामी सेवा करतो तर तेव्हा मला माझं जे मन आहे तर ते एकदम प्रसन्न राहतं. आणि जेव्हा मी म्हणजे स्वामींची कोणतीही पूजा वगैरे करतो तर तेव्हा माझा जो दिवस आहे तर तो देखील खूप छान जातो. आणि स्वामींचे जे अनुभव आहेत तर ते मला येतच राहतात, ते देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून नक्की शेअर करेल. तर आता संध्याकाळची जी स्वामी सेवा आहे तर ती आता झालेली आहे. आणि तुम्ही हा जो अखंड दिवा बघत आहात तर खालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला, तर हा मी सकाळी प्रज्वलित केला होता. तर हा दिवसभर राहतो, त्यामुळे मग मला असा अखंड दिवा पाहिजे होता आणि स्वामींच्या कृपेने तो मला मिळून देखील गेला. तर अशा प्रकारची संध्याकाळची स्वामी सेवा आहे तर आता ती माझी झालेली आहे. आणि जो उत्तर पूजेचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर अशा प्रकारे मी संध्याकाळची जी स्वामी सेवा आहे तर ती करत असतो. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.